नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। मारातिरेकमभि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। लोकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। तदीयं लोकासवन्दामि भन्ते द्वारतयेन। नमो ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामे भन्ते। द्वितीयं ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते। भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। द्वितीयं
तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि शरणागमनसम्पूर्णम् आमन्ते पाणातिपाता वीरमणि आदिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं सिक्खापदं समादयामि समासारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मध्यपमादठाना वीरमणि सिक्खापदं प्रतिवाहाय सर्वसम्पत्तिसिद्धिया सर्वसम्पत्तिसिद्धिया सर्वरोगविनाशाय सर्वरोगविनाशाय भवेद्विधायुदायकम् भवेद्विधायोदायकम् सर्वदुःखविनाशाय सर्वदुःखहन्ते अनुग्रहं कृत्वा परिक्तामृतमङ्गलम् परितम्पतिसिद्धिया सर्वरोगविनाशाय सर्वरोगविनाशाय भवेत् भन्ते अनुग्रहं कृत्वा हन्ते अनुग्रहं कृत्वा परिक्तामृतमङ्गलम् परितमङ्गलम् समन्ताचक्रवाला धम्मश्रवणकालो वयं दुरन्ताति संता संत चित्ता ते शरण शरणा येथा लोकांतरे वा भूमा भूमा चलेवा गुणगण गहना व्यावटा संपकारं येते आयन्तु देवा वरकनकमयी मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तोषयेतुम् मुनिवरवचनं श्रोतुमग्रं समग्रं सतो आरक्षासो विशेषतो शासनशास्त्रलोकस्य उद्दीभवतु सर्वदा शासनं लोकञ्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्दिं भवन्तु सुखी सर्वे परिवारे हियत्तनो अनिघा सुमना भवन्तु सह सर्वे हियातिभिः राधतो वा तोरतो वा मनुष्यतो वा अमृततो वा कान्ततो वा कण्टकतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असद्धर्मतो वा असन्निष्ठितो वा असक्रियतो वा चण्डहत्थी अस्समीग गोन कुकुर अहिमिच्छिका
निसप्पा निपि अच्छा तरच्छा सुकर मैसयखं रख साधि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीश धम्म सारथी सत्था देव मनुस्सारं बुद्धो भगवाति स्वाखातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको ये हि पस्सिको ओपनेको भजतं विदितव्यो वियोनिति सुपटिपन्नो आय धम्मपदाय कृताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा इमाय संघपुराय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा अन्तं पदम् अभिसमित्य सको जुत सुजुत सुवचोत समुदुवर्तिमानि सन्तो सकोत सुभरोत अपकिचो दिवा सब्बे सत्ता भवन्तु सुखितर्ता न परो परं निकुब्बेथा नयमय्यस्य दुःखमिच्छेय माता यथा नियं पुत्रं आयुषा एकपुत्रमनुरक्तभूतेषु मानसं भावनं भवन्तं वीतसारदम् एते चयेत सम्बुद्धा अनेकासं समासर्गे बुद्धा महिर्जिता सर्वे दशवन्ति ते परिसासु विशारदा ब्रह्मचक्रं प्रवर्तेति लोक ज्ञानप्रभाय सुप्रभा सर्वे ते निष्कामः निपनाथा पतिथात तानालीनाथ पावनं सर्वे ते परायणा तेषाहं शिरसा भावे वन्दामि परिसुत्तमे वचसा मनसा चैव वन्दामि वदा सदा सुखेन विमुक्तो सर्वसन्तापविमुक्तो सर्वविरमतिकल्तो निभृतो च तो आरोग्येन सुखेन च पुरक्तिमस्मिन् दिशाभावे सन्ति भूतामहिर्जिता तेऽपि त्वमिति यक्षामहिर्जिता तेऽपि त्वामनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च इतिमन्तो ते देवा वसन्ता इव शासन् तेऽपि त्वामनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च नमो नमामि साधु 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 साधु
सर्वदुःख सर्वदुःख निःसरणं निब्बाणं सच्चिकर्णकाय इमं भिक्खुस्स जीवनं फलं परिक्कारं दानं देमं पूजेमि यथावारि वहापुरा परिपुरन्ति सागरं एवमेव इतो दिनं एतानं उपपत्ति उपादयन्यो उपजित्वा निरुद्धन्ति तेषां उपशमो सुखो कालकटानं अस्माकं याति तमे प्रियं आश्रक्य वहं होतु इदं मे प्रियं निब्बाणस्य सत्या सुखिता होतु यातयो इदं मे प्रियं सते सत्ता सते पाना सते भूता सते भूला सते अर्थभावो सते पुरुषा सते अरिया सते अनरिया सते दुःखा भयपत्ता शनि भया शोकपत्ता शनि शोका होतु सते विपायो एतावता कर्मे सम्मतं पुण्यसम्पदं सर्वे देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धायं शिरं रक्षन्तु सम्पदा भावाभिरता होन्तु गच्छन्तु देवतागता आकाशधातु भुवट्ठा देवानागा महिद्विका पुण्यन्तमनुमोदित्वा त्वं शरन्तु सर्वे धियो योजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादन शीलिस नित्यं वर्धापचारिणो चत्वारो धर्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखम् श्री किशोरी नरनाळे
काहीतरी हस्तांतरित केल्या जात आहे. त्यांनी संघर्ष केले. गाव कुसाबाहेर असणारा माझा समाज आज सन्मानाने संपूर्ण गावांच्या मधोमध मोठ्या दिमागामध्ये उभा आहे. बाबासाहेबांची देण आहे आणि ह्या विचारांची देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दान केले. महापरिनिर्वाण सुद्धा याच दिवशी प्राप्त केले होते. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी प्रथा असते आलेल्या पाहुण्यांचे गीताने स्वागत करण्याची. आमच्या छोट्याशा उपासक
अभिवादन केलं त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करते आणि सोबतच विचार मंचावर जे माझे वरिष्ठ सोबतच धम्मबंधू आहेत, भगिनी आहेत, मी त्यांना आजच्या दिना जागृत असण्याचं लक्षण आहे आणि या गावातील महिला जागृत आहेत हे महत्त्वाचं आहे. कसं आहे की एके ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मगाशी दीदीने सांगितलंय की शिक्षणाची जर आपल्याला जोड असेल तर आपण जागृत असतो. पण बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती कशावरून झाली हे जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर या देशामध्ये भगवान बुद्धांसारख्या अरिहंताचा जन्म झाला आणि स्त्री पुरुष समानता ही जी संज्ञा आपण मांडतो भिक्षू असणार नाही तर महिलाही भिक्षू असणार, त्यांनाही प्राधान्य आहे. महिलेला पाळी येते म्हणून ती वेगळी नाही तर हा निसर्ग नियम आहे. या गोष्टीला डावलून स्त्री पुरुष समान आहेत ही व्याख्या बाबासाहेब जे शिकले आहेत तर ते भगवान बुद्धामुळे शिकले आहेत. आपल्याला बाबासाहेबांनी, मी इथे काही जास्त मोठं भाषण देणार नाही, माझ्यापेक्षा मी बाबासाहेबांना भेटायला गेले आणि ते म्हणाले की बाबासाहेब मी जिल्हाधिकारी झालो आहे. तर मुंबईच्या ज्या उच्चभ्रू गल्ल्या आहेत तिथून जॉगिंग करतो सकाळी जाता जाता, त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसला जातो, त्याच्यानंतर ऑफिसवरून आल्यानंतर मी बायको लेकरांना वेळ देतो आणि माझा दिवस संपतो. साठी आहे मी तुमच्या समोर बोलत आहे, माझ्यासाठी आहे. हे मी यासाठी सांगत आहे की या स्टेजवर शिक्षणाच्या अधिकारामुळे आम्ही तुमच्या समोर पोलीस अनावर कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आज आपण ज्यांची 2587 जयंती साजरी करत आहोत असे तथागत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉक्टर यांच्या विचाराला आणि त्यागाला अभिवादन करते. आज आपल्या येथे अशोका बौद्ध विहार सेवा समिती व समस्त बौद्ध समाज उपासक उपासिका खेड मक्ता यांच्या आयोजनाने डॉक्टर करण्यात आले. अनावरण सोहळ्यासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय आम्ही शिकलो, आमच्याकडे संपत्ती आली तर त्याचा वाटा आम्ही किती समाजसेवेसाठी देतो किंवा आम्ही किती समाजसेवा करतो, मला वाटतं याचं आपण स्वतः सर्वांनी आकलन केलं पाहिजे. फक्त आपण बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्धाचा मी समाजसेवा करू शकत नाही, हे खरंच चुकीचं आहे. समाजसेवा करायला वेळ आणि पैसा हा फक्त द्यावा लागतो. आताच आपण बघितलं की काशीनाथजींनी एवढा मोठा दान दिलं तर त्यांच्यासारखं अष्टांग मार्ग सांगितले. 2500 वर्षापूर्वीचं जे ज्ञान त्यांनी तेव्हा कोणतीच सवलत नसताना सांगितले ते आज आपल्याला खरंच किती येणाऱ्या काळामध्ये आम्ही याची सुरुवात करू. कारण मी खूप जणांना सांगते हा विषय पण कुणी ॲग्री करत नाही. मी नेहमी म्हणते जिथे जाते तिथे की तुम्हाला शिक्षणासाठी जर कशाची मदत लागली तर नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत या. नाटकासाठी तुम्ही आमच्यापर्यंत येता. विद्यार्थी एखादी व्यक्ती आला नाही की ताई मला याच्यासाठी मदत करा, भले ती मदत छोटी असं आवश्यकता आहे, जो होत करू आहे त्याला आपण खरंच दत्तक घेतलं पाहिजे. एका समाजालाच दत्तक घेऊन उपयोग होणार नाही. मला वाटतं इथं सर्व आम्ही एकत्रच आहोत, त्यामुळेच आम्ही इतके चांगले कार्यक्रम करू शकतो. आमच्या खेडमधील सर्व जनता ही खूप एकत्र राहून कामं करतात, सर्व समाज आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आता बाबासाहेबांनी पुतळ्यापासून त्यांचे बोर्ड मध्ये दाखवलेलं आहे की आपली जागा कुठे आहे, शिक्षण आहे, आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि संसदेत जायचं आहे. संसदेच्या प्रांगणातून बाबासाहेबांचा पुतळा उभा आहे, त्यांच्या हातामध्ये संविधान आहे. या संविधानाच्या झालो मग आपल्या समाजाला विसर जातो. आता मला माहित पडलं की या गावामध्ये 35 ते 40 अधिक म्हणजे लोक एवढे गट आहे का तेवढा आपला समाज नाही त्यावेळी आपले जेवढे गट आहे. आणि एका मतदारसंघात जरी आपले जेवढे लोक उभे असतात ते कसं शक्य आहे. त्या ठिकाणी आपण सगळं फेरलो तर आपण थोडं जर शिकलो तर दुसऱ्याला ज्ञान वाढायचं काम जास्त करतो. दुसरा शिकलेला असतं त्याचा आपण उपस्थिती फार जास्त आहे. म्हटलं मी माझ्या माहिती हा मिठा मांडेल तर मॅडमनी मारून टाकला म्हटलं चला. पण खरंच महिलांची उपस्थिती फारच आहे आणि चित्ता मॅडमनी एवढं उत्कृष्ट भाषण केलं की त्यानंतर मला खूप काही सांगावं आहे. बरेचसे मुद्दे माझे त्यांनी ब्रह्मपुरी परिषदेला 2014 साली ठाण्यावर किंवा माझ्या बऱ्याच गावामध्ये ते आपल्या या गावामध्ये तुम्ही बरेचदा आलो होते. बनकर साहेबांचा माझा परिचय झाला, बऱ्याच लोकांची माझा परिचय झाला. पण तेव्हापासून त्यांनी माझे संबंध आहे. कुठल्याही कारणासाठी पहिले मला तुमचं तर साहेब उद्घाटायला येतं का आणि म्हटलं धन्वंत मॅडम आपल्या ॲडल एस पी आहे त्यांना बोलवा. मी तर कधी येतो तुमच्या निवडणुकीच्या. आता तुम्ही नवीन नवीन लोक तयार करा. आता तुमच्यासाठी मॅडम आहे, या 2-3 वर्षात राहतील, त्यांना प्रत्येक कार्यक्रमात बोलवा. मी राहतो नागपूरला पण त्याचा मान असते
की त्यांचे सकाळपासून फोन सुरू होऊन जातात की साहेब तुम्हाला यायचं आहे 5 दिवसापूर्वी असेल असं समजून घेतो. मग मी बोललो नाही, म्हटलं त्यांना पण बोलवून घ्या. आणि त्या छान भाषण देतात असं मी ऐकलं होतं. खरंच उत्कृष्ट भाषण देतात त्या, इतकं उत्कृष्ट भाषण देतात की आपण सगळे मग्न इतकं झालंय की सगळ्यांनी जो टाळ्याच्या कडकडात त्यांचं भाषण ऐकलं. आपलं मानवाला अर्थपूर्ण जीवन जगण्याचा म्हणून म्हणतो हा पर्यावरण निर्माणाचाही दिवस. आणि मला वाटते पहिल्यांदा आपल्या गावात आपण जवळपास 2 दिवस किंवा 3 दिवस हा उत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे मी सर्व बौद्ध उपासक आणि उपासकांना बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी अहोरात्र काम केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी किशोरजी नगरडे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागपूर ग्रामीण यांनी आपल्याला फार मोलाचे आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मी समाजातर्फे आभार मानतो. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून असे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी समाजाच्या वतीने मनपूर्वक. सहाय्य कार्यकारी अभियंता गडचिरोली यांनी सुद्धा आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक सोमेश्वर वासेकर